काय म्हणते सांग ना. कुठं चालली? कुठं चालली? मेव मेव नको करू. कुठं चालली तू? काय पाहिजे तुला? होय लिलू, काय पाहिजे तुला? होय होय, उन्हात बसते. ओ माझी सोनं उन्हात बसतं का? काय म्हणते बाई? गप्पा मारती, गप्पा मारती. का म्हणते बाबा? दादाला उठव ना. होय लिलू, चहावर दादाला उठव. ओ माय सोनं आलाच देते रे, आलाच देते रे. दादाला उठवा. होय हेडफोन लावते, हेडफोन लावते कानाला. हेडफोन लावती, गाणे ऐकती तू. ओ माय बाबा, ओ बाबा, ओ बाबा. कुठं चालली? कुठं चालली तू? ए पल्ला, ए बिल्ला, ए बिल्ला. कुठं चालला तू? कुठं चाललं बाबा? गुमी गुमी करतो. खाऊ खाल्ला का? खाऊ खाल्ला? लिलू, ए पिलू, लिलू. नीनू, ए नीनू. आता ते खायचं का? ते खायचं तुला? गुड गर्ल नाही तू? गुड गर्ल नाही तू? गदडी का तू? गदडी का? गदडी तू? गदडी आहे. चला खाऊ खाऊन घ्या, खाऊ खाऊन घ्या. चला 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 चला. म्याव म्याव का करते? का करतं बाई म्याव म्याव? काय पाहिजे तुला? काय पाहिजे? अरे बाबा, अरे बाबा, अरे बाबा, अरे बाबा, अरे बाबा. अरे दोरा खातो तू? गंदी दोरा खातं? है नाही नाटकं करते बाबा, नाही नाटकं करते, लय नाटकं करते. आता एवढ्याशा जागेत बघणार तू? ओ बाबा, ओ बाबा. दादाला उठव चल. उन्हात बसून आली तू? गॅलरीत, गॅलरीत बसून आलं? है गॅलरीत बसून आली तू? बसून आली. आता ऊन लागणार नाही? नाही ऊन नाग बाबाला. है लय ऊन लाग ना. आता एवढ्याशा जागेत गधडे झोपणार आहे का तू? एवढ्याशा जागेत झोपणार आहे का? है एवढ्याशा जागेत झोपणार आहे का? बदमाशपणा निसता, निसता बदमाशपणा. है नुसतं बदमाश. असे बदमाश आहे तू. बदमाश आहे ना, लय बदमाश. बदमाश आहे तू. गदडी तू, गदडी. ओ पळालो, पळालं पळालं. अशा बदमाश. काय करते? बसा. हा पडताल इकडे, पडताल पडताल. अरे इकडे पडताल. किती छोट्या जागेत झोपावा आपण, किती मोठे आहेत काय आहे का? हय 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 किती मोठे आहे आपण. पडूत काय आहे का? पडायचं बिडायचं काय आहे का? काय झालं ग? का पळते घरभर? दमली का आता? दमली, दमली तू? ओ बाई ग, लय दमतं ग बाया. पळते सगळ्या घरात, सगळ्या घरात पळते येड्यावानी. येड्यासारखं पळतंय. चल असं मालिश करायचं, मालिश करायचं. हा असं तिच्या घरात ते ना, तिच्या मागं फिरावं लागतं. म्हणजे ती पुढं पुढं आणि माणूस मागं मागं आहे ना. कोण नाही करणार बाबा मालिश असं सगळ्या घरात फिरून? घरात फिरून मालिश कोण करणार नाही? जवळ आली तर करल, नाही तर नाही करणार. हां
जवळ आली तर करणार मालिश, नाही तर नाही करणार. तू ये पुढं, इकडं चल माझ्याकडं. आपल्याला मालिश कर म्हणते आणि अशी पुढं पुढं सरकते. चल इकडे पुढे ये तू. बसल्या मॅडम उन्हात, आणि रोज बसते ती अशी. तिची जागाच आहे, आम्ही उठलो का ती पकडते जागा. जसं ऊन जाईल तसं तसं ती पण पुढं जात राहते. आणि एका मुक्या जनावराला समजत नाही का सकाळी ऊन घेतलं पाहिजे, तर तेव्हापासून आहे ना मी तिचं लक्षच ठेवलं की ती कशी उन्हात बसते, तर मी पण थोड्या वेळ बसते. कामं तर नाही का दिवसभरच चाललेले असतात आपले. हाय, हॅलो, नमस्ते. कशा आहेत माझ्या सर्व मैत्रिणी? मजेत ना? तर आजचा दिवस तुमचा एकदम छान, आनंदी आणि उत्साही जावो. तर दिवसाची सुरुवात झाली इथं. लिलीशी खूप टाइमपास झाला, उन्हात बसली. छान वाटलं थोडंसं उन्हात बसून. आता मुलं उठल्यात, त्यांच्यासाठी ना मला नाश्ता बनवायचा आहे. तर दादाला विचारलं उपीट बनवू का, तर बनव म्हणतोय, तर उपीट बनवते. आणि मम्मीने त्यांनी आणलेली ना पपई खूप छान पिकली, तर ती कापायची, कारण की घरची आहे ना. तर एकदम केमिकल रहित, म्हणजे त्याला कसली फवारणी नाही, खत नाही, काय नाही, एकदम नॅचरली आलेले आणि साखरेसारखी गोड आहे एकदम. तर दोन दबल्या तर खूप दुःख झालं, कारण की ना इतकी छान गोड होती आणि ते दबल्यामुळे पूर्ण खाता नाही आली. त्यातल्या आता एक पिकली आणि एक अजून बाकी आहे. तर आता ती सगळ्यांना कापून देते आणि मुलांसाठी उपीट बनवते. तर चला, व्हिडिओ पुढे पाहत राहा आणि म्हणजे स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा. व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंट्स करा, काही जर वाटत असेल तर कमेंट्स मध्ये सुचवा. पपई हे फळ आहे ना कधी पण सकाळी खाल्लं पाहिजे, कारण की ते सकाळी खाऊन जेवढे फायदे होतात ना, तेवढे त्याच्यानंतर आपण दुसऱ्या वेळेस खातो ना दुपारी वगैरे, तर तेवढे होत नाहीत. सकाळी खाल्ल्याने ना आपल्या पोटातले जंत ते मारते. आणि लहान मुलं मोठे सगळेच खाऊ शकतात. लहान मुलांच्या तर जंत जास्त होतात पोटात, तर त्यांच्यासाठी एकदम उत्तम. माझी मुलं पण कंटाळा करतात खायला, पण आम्ही त्यांना बळच चारतो. कारण मी देत असते त्यांना बळच खायला, 2-4 फोडी तरी खा. आणि असं 8-10-15 दिवसातनं खाल्लं ना तर पोटाच्या तक्रारी होत नाहीत. त्यामुळे ना मग देत असते त्यांना. तर पण हे असं फळ आहे ना की ते किती नासलं तरी त्याच्यात कधीच आळ्या होत नाही, त्यामुळे ते आपल्या पोटासाठी बघा. पपईमध्ये आहेत ना छान अशा बिया निघाल्यात, तर पप्पा म्हणले वाळून ठेव, यावेळेस आहे ना आपण जास्त लावू. तर आता त्या वाळवायच्या ते, आणि 2 पपयांमध्ये ज्या निघल्या होत्या ना त्या पण त्यांना दिल्या. त्या म्हणले की शेताच्या सगळ्या कडनी आता लावतो ह्या वेळेस. मनाने पण 2-3 आल्या ते उगून परत, कारण की ना त्याचं बी छान आहे, गोड आहे ते एकदम. आणि आज नाही तर 4-5 वर्षापासून ते आता ते झाड आहे ना कमरे एवढं होतं का तेव्हापासून पपई जी यायला चालू झाली. तर आता आम्हाला हाताला पण येत नाहीये, वरती शिडी वगैरे लावून काढावं लागतात. तर इतकं मोठं झालंय तरी त्या पपयात म्हणजे म्हणजे टेस्ट मध्ये काहीच बदल नाही, आणि अजून पण येता येते. तर आता अजून 2-3 झाडं आले ते त्यांच्या शेजारी म्हणली. तर असं सगळं कट करून घेते, मुलांना देते. आहेत ना एक नाही तर अनेक फायदे आहेत. पपई ज्यांना कॉन्स्टिपेशन आहे त्यांच्यासाठी पण चांगली आहे, आणि ज्यांना वजन कमी करायचं त्यांच्यासाठी पण चांगली आहे. तर सगळ्यांनीच खाल्ली पाहिजे खरं तर, आरोग्यासाठी चांगली तर. आणि कच्च्या पपईचे तर खूप फायदे आहेत. ज्या म्हणजे महिलांना म्हणजे त्रास होतो, हार्मोनल इम्बॅलन्स आहे, त्याची भाजी बनवून खायची, सॅलड मध्ये खायची, तर चांगली असते. ट्राय करा. म्हणताल ताईने लईच पपईचं ज्ञान दिलं, पण जे मला माहिती होतं मी ते तुमच्याशी शेअर केले. आता मुलांना ना पपई देते. त्यांना बळच खाऊ घालावं लागते. काही गोष्टी अशा आहेत ना की त्यांना आवडत नाहीत फ्रूटमध्ये खास करून, पण मुलांना बळच खाऊ घालावं लागतात, ते खात नसतात नाही का. माझे तर मुलं आता मोठे आहेत, तरी पण त्यांना बळजबरी करावं लागते. आणि इथं मला उपीट करायचं होतं, तर त्याचीच मी तयारी करत होते, कांदा वगैरे चिरून घेत होती. कारण काय होतं, सकाळचं आहे ना पटकन त्यांना खाऊ घातलं की आपल्या कामाला रिकामं. उपीट आहे ना एकदम साध्या पद्धतीने बनवणार होते. म्हणजे पहिल्यांदा रवा भाजून घेऊन वेगळा ठेवून ते पण मी बनवत असते. पण जेव्हा मला सगळं असं शॉर्टकटमध्ये आवरायचं असतं ना, तेव्हा मी असं करते. कारण की सगळ्या पहिल्यांदा रवा भाजून साईडला ठेवायचा, मग परत आपली फोडणी परतायची. असं पण मी करते. पण आज मी म्हटलं जाऊ द्या, मला आहे ना माझी गॅलरी खूप दिवस झालं तिथलं हे काढायचे होते, कोठ्या वगैरे साईडला काढायच्या होत्या. पण हर्षू मग होता घरी, तर करतो म्हणला होता. म्हणलं मग चल आपण आहे ना आज तुम्हाला नाश्ता वगैरे दिला का तेच काम करू. तर मग पटकन इथं बनवत होते मी उपीट. तर उपीट कसं बनवते ते सांगते. तर तेलामध्ये ना मी जिरी टाकली, सॉरी जिरी नाही, मी जिरी टाकतच नाही उपीटला, फक्त मोहरी टाकली, आणि आपलं साऊथ इंडियन पद्धतीने बनवते. तर मोहरी टाकली, त्याच्यात शेंगदाणे थोडेसे लालसर होऊन दिले, मग हिरवी मिरची आणि कांदा टाकला.
तो आहे ना थोडासा नॉर्मल परतला की अम, म्हणजे थोडासा परतून झाला ना की लगेच रवा टाकणार. कारण की मग रवा आणि जी आपली फोडणी ना ती सोबत भाजली जाती आणि डबल मग रवा भाजायचं काम पडत नाही. तर सेपरेट रवा भाजून पण करते मी, पण आज मला आवरायचं होतं. म्हटलं चला शॉर्टकटमध्ये बनवू आणि छान होते. असं पण आहे ना जी फोडणी आपण थोडीशी परतून द्यायची आणि परत लगेच रवा टाकायचा. त्याच्यानंतर दोन्ही पण सोबतच भाजायचं. आणि ह्याला फक्त उकळलेलं पाणी टाकावं लागतं आणि अशी जर रवा सेपरेट काढून ठेवला आणि नंतर फोडणीत पाणी टाकून उकळवता येते नाही का आपल्याला. पण मग हे असं भाजल्यानंतर आहे ना वरतून त्याला उकळलेलं पाणी टाकायचं. एकदम सुटसुटीत असं उपीट बनतं. कोणी कोणी त्याला हळद पण टाकतं. हळद, जिरी वगैरे पण त्याची टेस्ट चेंज होते लगेच वेगळी लागते. म्हणून आम्ही ना हळद आणि जिरी टाकत नाही. कधी बनवायचं राहिलं तसं तर बनवतो, पण शक्यतो तर मुलांना हेच आवडतं माझ्या. फक्त मोहरीची फोडणी द्यायची त्याला. दुसरं जिरी वगैरे, हळद असं काही घालायचं नाही. आणि हेच सारण मी आता मंद गॅसवरती परतायचं. रवा आपल्याला लालसर होऊन द्यायचा नाही, पण तो फुगला बी पाहिजे. म्हणजे जेव्हा आपण म्हणतो ना असं रव्याची लाही झाली, असं वेगळा कलर होतो, थोडासा पांढरट कलर होतो. म्हणजे त्याचं असं नाही का लाहीसारखं होतं. कच्चा दिसत नाही. तो लगेच आपल्याला समजतं की कच्चा नाहीये म्हणून. त्या स्टेपला गेलं की पाणी टाकायचं आणि हे असं पाणी टाकलं ना की रवा पण गरम आणि पाणी उकळलेलं पण गरम तर खूप उडतं. इतक्यात मी गॅस म्हणजे नाही का सगळं आवरलेलं असतं आणि गॅसवर अशा वस्तू केल्या की लगेच खराब होतात. मी तर चालूच लगेच स्वच्छ करायला चालू करते आणि इकडं गरम पाणी टाकल्याने काय होतं रवा ना 2 मिनिटात फुगून येतो वरती छान आणि सुटसुटीत पण जास्त होतं. थंड पाणी टाकल्याने कधी-कधी रवा चिकट होतो. हे बघा मी लगेच आहे ना मला सवय आहे गॅस खराब नाही होऊन द्यायची. लगेचच त्याच्यावरती मग हात भाजले तरी चालतील पण तसं लगेच स्वच्छ करायचं. आणि काही कोथिंबीर मी पहिली टाकली आणि आता काही टाकते. कारण की कोथिंबीर खाल्लेली मुलांना सगळ्यांनाच आपल्याला डोळ्यासाठी चांगली असते आणि ती कुठल्याही पद्धतीने पोटात गेलेली चांगलीच म्हणून मी थोडीशी जास्तच वापरते. पोहे म्हणा उपीट म्हणा, कुठल्या गोष्टीत वाटणात टाकली तर वरतून चिरून पण टाकत असते. आणि उपीट म्हणताना तर खूप छान झालतं, सुटसुटीत झालतं एकदम. गरम पाणी उकळून टाकलं ना तर छानच होतं, मोकळं होतं आणि खायला पण चांगलं लागतं, चिकट होत नाही. तर मुलांना आता तेच देणार होते आणि दुपारनंतर स्वयंपाक करणार होते, कारण की गॅलरी आवरायची होती. आवरल्याशिवाय तर स्वयंपाक करणार नव्हती. तर तेच मग आता मुलांना देती. हे बघा, कॅमेरा लावला आणि आवाजच रेकॉर्ड झाला नाही, तर व्हॉइस देते. तर मी हे सांगत होती, की मुलांनी पपई खाल्ली आणि मीच बाकी राहिले. तर भाभी आणि दोघा मुलांना पण दिली होती, त्यांनी खाल्ली. खरं तर पपई खाल्ल्यानंतर आहे ना अर्धा 1 तास काही खायला नाही पाहिजे, पण मुलं नाही थांबत तोपर्यंत नाही का. तर त्यांना मग मी उपीट केलं होतं आणि भाभींना पण दिलं. मग तिघांना पण उपीट देणार होती आता. तर मीच बाकी होती पपई खायची. तर मी पण म्हणलं आता आणि मी पपई खाल्ली ना 1-1.5 तास काही खात नाही. म्हणजे आपण जे खातो त्याचा आपल्याला काहीतरी फायदा झाला पाहिजे नाही का. त्यामुळं लगेच नाश्ता करणार नव्हती आणि गॅलरी आवरायला काढणार होते. त्यामुळे आजचा दिवस बिझी होता. फक्त सकाळपर्यंत शूट घेतलं आणि त्याच्यानंतर म्हणजे वेळच नव्हता भेटणार. झालं तर करणार शूट होते, नाहीतर नाही. कारण की घरातलं ते काम पण खूप महत्त्वाचं होतं. गॅलरीत आहे ना कोठ्या ठेवल्यात आणि त्या गव्हाला मग पाकोळ्या होतात आणि नवीन गहू सोडायचे होते. कोठ्या रिकाम्या झालत्या, तर म्हटलं ते काम महत्त्वाचं आहे, करून घेऊ. तर असा होता आजचा दिवस. कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा. व्हिडिओ आवडत असतील ना, तर कोणी नवीन असेल तर एक सबस्क्राईब करून द्या. अजून नवीन-नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आणि मी हे चॅनल आहे ना खरं तर खूप असा आठवणी राहतील म्हणून बनवलेला आहे. पण तुमची साथ भेटली तर आपण काहीतरी नवीन करू आणि तुम्ही म्हणाल ते सजेस्ट कराल तसं पण तुम्हाला पाहायला भेटेल. तर काय वाटत असेल तर कमेंट्स करून नक्की सांगा.